घुसूर गावात विकासाचा बोजमारा, नाईक समाज सरकारी योजनांपासून वंचित असल्याचा आरोप, निधीच्या चौकशीची मागणी. घुसूर गावातील माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले असून गावातील गरीब नाईक समाज आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा दावा केलाय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील सुमारे 20 नाईक समाजाची कुटुंब अनेक वर्षापासून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत राहत असून त्यांना घरकुल, पिण्याचे पाणी, पांदण रस्ते, हातपंप तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. बहुतांश कुटुंबे मजुरी करून उदरनिर्वाह करत असून स्वतःची शेती किंवा अन्य उत्पन्नाचे साधनही नसल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय गंधेश्वरी घुसूरगाव पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या सुमारे 1,90,00,000 निधीचा तसेच 24 लाखांच्या रस्त्याच्या कामाचा तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विकास कामांबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान कन्नड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा व अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दाही पुढे आलाय. या संदर्भात संबंधित महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि विकास कामांमधील कथित अनियमिततेची निष्पक्ष तपासणी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे. DSP न्यूज लाईव्ह कन्नड प्रतिनिधी गंगाधर तुपे. एवढा एकच मेन रस्ता गावचा. हा ना, मेन आहे लगे एवढं. सगळ्यात खराब रस्ता. हा ना. बरे आता किती दिवस पण आहे. हॅलो, हे झाले 4 वर्ष. 2008 ला रोड बनला होता. 2008 पासून रिपेअरच नाही होईल. हा, याचा निधी वगैरे काही टोटल 18 वर्ष झाले. त्याचा निधीचं काही आपल्याला आयडिया नाही. टोटल 18 वर्ष झाले तेव्हापासून ह्या रोडला रिपेअरिंग नाही. आणि हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतला रोड आहे. कमीत कमी 5-7 वर्षांनी रिपेअरिंग व्हायला पाहिजे. इथं तरी हे बी तर गेलेलाच आहे. याच्यापेक्षा 3 पट रस्ता पुढे खराब झालेला आहे. हा, पुढे पण मला 5 किलोमीटर जायला लागते 40 मिनिटं. 40 मिनिटं. हा, शाळा ड्युटीला उशीर होतो, शाळेला उशीर होतो पोरांना. दररोज येणं जाणार आपल्या कुठे गाडीला माझं 23,000 सेन्सर लागलं, खालून 100 फुटलं होतं. हा हा, नाही बरंच नुकसान आहे आपल्या रस्त्यावर. गाव सोडायची वेळ आली. हा हा, लवकरच म्हणजे अवघड झालेलं आहे. धन्यवाद. आपल्याला किती दिवस पण घरकुल नाही बरं? नाही का? मग सरपंच पद आता बऱ्याच दिवस पण चालू 15 ते 20 वर्ष पण, तर त्यांना कोणीच नाही कामं केली आपल्या. मोठाले लोकांना बीड येऊ देत नाही. पांदण रस्ते कोणतेच नाही केले आपले, काहीच नाही. आणि घरकुल योजना कुठलीच काहीच नाही. जागा नाही, रस्ते नाही, घरकुल बी नाही. 15 ते 20 वर्ष पण समजा सरपंच पद गावात चालू आहे, तर त्यांनी कोणत्यालाच आपल्याला काही सरकारी योजना दिल्या नाही. बरं, आपण काय बोलणार? बोला. घरकुल लागतं ना. हा, घरकुलाचा लाभ नाहीच आहे आपल्याला बी. प्रत्येक जणाची आपली समजा पूर्ण हीच समस्या आहे. आता इथं किती कुटुंब आहे, किती परिवार आहे आपले, किती घर आहे? 15-16 घर इथं आहे. पूर्ण झोपडपट्टी बसती. तरी आजपर्यंत समजा सरकारचा लाभ आपल्याला कोणाच काही दिला नाही गावाच्या वतीने. ग्रामसेवक, सरपंच यांचे आपल्याकडे लक्षच नाही. नाही ना. बरं. मतदान घेतलं तुम्ही कोण, आम्ही कोण, काहीच घेणे. त्यांना काही सोय नाही. आमची नाही पाण्याची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, घरकुलची सोय नाही, राहायची सोय काहीच नाही. साध्या पत्रात आपण समजा 15 ते 20 वर्ष पण जास्तीत जास्त कालावधी काढा. कोप्यामध्ये राहतो आम्ही. प्रत्येक गावात घरकुल होईल. फक्त मतदान घेतले आणि आपल्याकडे लक्ष दिलं नाही, असं आहे. आपण चल ठीक आहे. चल बोला, किती दिवस आपण घरकुल वगैरे नाही बरं आपल्याला? 20-22 वर्षापूर्वी घरकुल नाही, काही नाही. आम्ही असंच राहतो. रस्ते रुस्ते नाही, काही नाही. असे घरदार आहे आमचे. पाहून घ्या सगळीकडे. आम्हाला रस्ते कसे पाहून घ्या. कायचा लाभ पानदंड रस्ते नाही, सरकारी कोणत्याच योजना नाही. कोणतंच नाही आम्हाला. बरं, आपल्या आई वडिलांचा काळ समजा असंच गेला तरी घरकुल दिलं नाही. असाच गेला. आई वडिलांचा काळ असाच गेला. हा, बरं. पुढं काय बोलणार तरी आपण? चला बोला.
सरकारी योजना कोणत्याच आपल्यापर्यंत पोहोचवल्या नाही. घरकुल नाही, पांदन रस्ते वगैरे कोणत्याच लाभ नाही आपल्याला. सरपंच पद वगैरे बरेच दिवसापून समजा 15 ते 20 वर्षापून आहे, तरी त्यांना कोणतीच आपली दखल घेतली नाही. हा, प्यायचा पाण्याचा प्रश्न आहे. हा हा, हिरेवरून पाणी ओढून आला लागतं. हा, कुठल्या प्रकारचा हापसा वगैरे नाही, नळाची सुविधा नाही. फक्त आपण आता विहिरीचं पाणी ओढून आणता सध्या. आता बी म्हणजे कायमस्वरूपीच आपण विहिरीचं पाणी ओढून आणते बा. हा नदीत खाली हिरे हा पूर्वी आला तरी आम्हाला पाणी आणावं हा, पूर आला तरी आपल्याला पाणी पिण्यासाठी तिकडे जावंच लागतं बा. लागतं तरी पण आम्हाला पाणी आणावं लागतं. हा हा, प्यायचा पाण्याचा प्रश्न म्हणजे सगळ्यात बिकट आहे आपल्याला. हिर तरी आम्हाला आणावं लागतं. म्हणजे 20 वर्षापून ते समजा 25 वर्षापून घरकुलाचा लाभ आपल्याला दिला नाही, आणि सरपंच पद हे फक्त मतदान घेऊस तर राहतात, आणि बाकी तुम्ही कोण आम्ही कोण हे सगळे विसरून जातात, आणि लाभ मात्र कोणताच देत नाही. अजिबात नाही. चला ठीक आहे. घुसूरगाव कसं काय सरकारी योजना तुम्हाला घरकुल वगैरे काही दिलं नाही का? आपलं आजी माजी सरपंच यांना कोणताच तुमचं घरकुलाचा लाभ दिला नाही? किती दिवसापून घरकुलाचा लाभ नाही? 15 वर्षापासून घरकुलाचा लाभ नाही. बरं बरं. सरकारी योजना तुमच्यापर्यंत माजी सरपंच हे पोहोचू देत नाही? बरं. अजून काही अडचणी सरकारी योजना तुम्हाला? घरकुल 15 वर्ष माजी सरपंच यांनी कोणीच घरकुल दिलेले नाही? बरं.